आता खानदेश ते मुंबई प्रवास अगदी सहज होणार. पश्चिम रेल्वेकडून या संदर्भात मोठी घोषणा केली गेली आहे. म्हणून जर तुम्ही नंदुरबार, भुसावळ, अंमळनेर या स्टेशनवरून थेट मुंबईत प्रवास करत असाल तर आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण गेल्या काही काळापासून विशेष गाडी म्हणून धावणारी दादर भुसावळ एक्सप्रेस आता नियमितपणे धावणार आहे. यामुळे आता खानदेशातील प्रवाशांना थेट मुंबई कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ज्या निर्णयाची खानदेशातील प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते तो आता प्रत्यक्षात झाल्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून या मागणीला जोर दिला जात होता. आता रेल्वेने मागणी लक्षात घेता हा निर्णय घेऊन त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलंय. म्हणून आता विसरा त्या स्पेशल गाड्यांची झंझट. आता आपल्या खानदेशच्या हक्काची मुंबई ट्रेन कायमस्वरूपी रुळावर धावणार आहे. तर नेमकं कसा असेल या नवीन रेल्वेचा वेळापत्रक? आता ही गाडी खानदेशातील कोणकोणत्या स्टेशनला थांबेल? तर चला पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल आणि या नवीन गाडीबद्दल संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी अशी ओळख असणाऱ्या मुंबईमध्ये देश त्याचप्रमाणे राज्यभरातून विविध कामगार, तरुण आणि विद्यार्थी रोजगार आणि शिक्षणासाठी मोठ्या संख्येने जात असतात. यामध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश देखील अपवाद नाही. खानदेशातील अनेक तरुण रोजगारासाठी त्याचप्रमाणे शिक्षणासाठी मुंबईची वाट धरताना दिसतात. मात्र खानदेशमधील नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून थेट मुंबई कनेक्टिव्हिटी अगदी कमी वेळेत साधणं फारच आव्हानाचे आहे. या मार्गावरून थेट रेल्वे नसल्यामुळे अनेक वेळा दादर भुसावळ एक्सप्रेस ही विशेष गाडी प्रवाशांच्या मागणीवरून सोडली जायची. पण मागील काही काळापासून प्रवाशांकडून करण्यात आलेल्या वाढती मागणीचा विचार करता आता रेल्वे प्रशासनाने ही गाडी नियमित करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आता दादर भुसावळ एक्सप्रेस खानदेशच्या रेल्वे रुळावर धावणार आहे. तर चला या निर्णयाबद्दल अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. दादर भुसावळ एक्सप्रेस ही गाडी याआधी त्रिसाप्ताहिक विशेष गाडी होती. पण कधी कधी या गाडीची मुदत वाढवून नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची सोय केली जायची. मात्र आता ही गाडी यापुढील काळात नियमित आणि कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. आता या नवीन नियमानुसार ही गाडी नवीन क्रमांकासह नियमित सेवेत समाविष्ट करणार असल्याची माहिती जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे. यापूर्वी विशेष असणारी ही गाडी आता नियमित झाल्याने तिकीट दरात जवळपास 20 ते 25% कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकडे नियमित प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच तरुण या सर्वांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय अधिक बळकट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी आता आठवड्यातून 3 दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शनिवार अशी धावणार आहे. आता यामुळे मुंबई ते भुसावळ दरम्यान खानदेशातील विविध स्थानकांना जोडणारी महत्त्वाची वाहतूक साखळी अधिक सक्षम होणार आहे. आता ही गाडी भुसावळ पासून अंमळनेर, नंदुरबार मार्गे थेट दादर कनेक्टिव्हिटी देणार आहे. विशेषतः मुंबईत नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या खानदेशातील नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच तिला आता कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रवाशांची मागणी आणि सोयी सुविधा यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे भविष्यात ह्या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याबद्दल देखील रेल्वे प्रशासनाकडून विचार केला जाऊ शकतो. या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांचे सर्वच स्तरातून आभार व्यक्त केले जात आहे. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करत खानदेशातील नागरिकांनी दीर्घ काळापासून केलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केलंय. स्मिता वाघ म्हणाल्या की या सुविधेमुळे प्रवास अगदी सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होईल. तसेच खानदेशच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल. अशा शब्दात त्यांनी या निर्णयाचे कौतुक केले. दरम्यान प्रवाशांकडून देखील या निर्णयाचे स्वागत होत असून नियमित आणि किफायतशीर रेल्वे सेवेमुळे दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाने भविष्यात आणखी सुविधा आणि नवीन रेल्वे गाड्या सुरू करून खानदेशातील रेल्वे जाळे अधिक सक्षम करावे आणि विकासाच्या गतीला चालना द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेकडून आता या संदर्भात सांगण्यात आले की आता लवकरच दादर भुसावळ एक्सप्रेस संदर्भातील पुढील अंमलबजावणी करून त्याचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. म्हणून जर तुम्ही देखील मुंबई प्रवास करत असाल तर ही नवीन गाडी तुम्हाला एक उत्तम पर्याय ठरू शकते. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या नवीन निर्णयासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता यामुळे खरोखर खानदेशच्या नागरिकांना मुंबई कनेक्टिव्हिटी मिळणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.